रघुनाथ महाराज की जय, श्री निसर्गदत्त महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आत्मबोध, आत्मज्ञान, स्वरूपज्ञान, सस्वरूपाची ओळख, ईश्वर ज्ञान व परमेश्वर ज्ञान हे काही नसून आपल्या अंतर्यामी असलेली जी आपली स्वरूपे आहेत, जी आपली स्वतःची रूपे आहेत, त्याचं ज्ञान. स्वरूप हे कुठेही दडून बसलेलं नाहीये. स्वरूप हे आपल्या अंतर्यामी, आपल्या अंतःकरणात आहे. परंतु ते अंतर्यामी असल्यामुळे ते दिसू शकत नाही, भासू शकत नाही, समजू शकत नाही अथवा जाणू शकत नाही. दिसतं, भासतं, समजतं अथवा जाणवतं ते ह्या स्वरूपा वेगळं. ही जी बाहेर आपल्याला जी काही जग दुनिया दिसते, ही जग दुनिया केवळ माया रूपात प्रकट झालेली आहे आणि ही बाहेरच्या स्वरूपाची आहे. परंतु ह्या जगाला जे साक्ष घडतंय ते आपल्या ह्या स्वरूपावरून घडतंय. परंतु ते स्वरूप कसं आहे तर ते स्वरूप अंतर्यामी आहे. स्वरूपाचं जे ज्ञान आहे ते स्वरूपाला होण्यासाठी आणि त्या स्वरूपाच्या ज्ञानाने स्वरूपाला ओळख होण्यासाठी, स्वरूपाचं ज्ञान होऊन स्वरूप ओळखण्यासाठी, स्वरूपाला स्वतःची ओळख होण्यासाठी आत्मज्ञान सांगितलेलं आहे. म्हणजे आत्मज्ञान जे आहे ते हे जे शुद्ध चैतन्य रूपी जे आपलं स्वतःचं अंतर्यामी असलेलं जे रूप आहे त्या रूपाचं स्वतःचं ज्ञान आहे. परंतु आता काय झालंय की हे जे अंतर्यामी वास करून असलेलं जे आपलं स्वतःचं खरं अस्तित्वरूपी चैतन्य आहे त्या चैतन्याचं आपल्याला अज्ञान आहे. आपण खरे आहोत तेच, परंतु आपल्याला त्याचं अज्ञान आहे. मग अज्ञान कशामुळे तर आपण जी देहाकाराच्या ओळख घेतलेली आहे, ही जी अहंकार रूपी व्यक्तिगत ही जी कल्पना घेतलेली आहे ती कल्पना आपल्याला खरी, शाश्वत आणि सत्य भासते. बरं, आता ही जी आपण कल्पना घेतलेली आहे जी व्यक्तिरूपाची अथवा आपल्या अहंकार रूपाची, ती जी कल्पना आहे ती खरी नसून या कल्पनेचं जे साक्षत्व आपल्याला या क्षणी घडत आहे ते आपलं सस्वरूप. आणि ते सस्वरूप जाणण्यासाठी, ते सस्वरूप ओळखण्यासाठी त्या सस्वरूपाला त्याला स्वतःचं ज्ञान व्हावं लागतं. म्हणजे त्या चैतन्याला, त्या शुद्ध कळतेपणाला, त्या आत्म्याला, त्या स्वरूपाला स्वतःचं ज्ञान जेव्हा होतं त्यावेळी तो स्वतःच्या ज्ञानाच्या, त्या ज्ञानाच्या ज्ञानाने स्वतःच्या ज्ञानाला ओळखतो. इथे शुद्ध ज्ञान अज्ञान केवळ अहंकार रूपात घेतोय, परंतु अहंकार रूपी घेतलेलं जी कल्पना आहे ती प्रत्यक्ष कल्पना ते शुद्ध स्वरूपी ज्ञान चैतन्यालाच होत आहे. हे जे चैतन्य आहे ते केवळ आपल्याला आकार रूप मानते आणि इथे त्याचा संभ्रम झालेला आहे. पण ह्या संभ्रमातून, ह्या भासातून त्याला मोकळं करण्यासाठी त्याला त्याच्या पदरी स्वतःचं ज्ञान उपजलं पाहिजे. आणि ते ज्ञान उपजण्यासाठी म्हणून आत्मज्ञान ही कला, म्हणून आत्मनिवेदन ही जी भक्ती सांगितलेली आहे नवविधा भक्तीमध्ये, ही शेवटची का सांगितलेली आहे? कारण त्या आत्मनिवेदन भक्तीमुळे आपल्याला आपली स्वतःच्या स्वरूपाची ओळख होते. नवविधा भक्तीमध्ये जे काही प्रकार दिलेले आहेत, श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, साख्य आणि शेवटची जी दिलेली आहे ती आत्मनिवेदन. मग आत्मनिवेदन ही जी भक्ती आहे, ही भक्ती ह्या वरच्या 8 भक्ती पूर्ण झाल्या, शुद्ध झाल्या
नक्की करावी लागते. परंतु ही जी आत्मनिवेदन जी भक्ती सांगितली आहे नवविधा भक्तीमध्ये, ती फार फार महत्वाची आहे. कारण जोपर्यंत आत्मनिवेदन भक्ती ही पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण आपल्याला आपल्या स्वरूपा वेगळे, देवा वेगळे, परमेश्वरा वेगळे, आत्म्या वेगळे घेत राहणार. हा द्वैत कधीही मिटू शकत नाही. हा द्वैत केवळ जो मिटतो, संपतो, तो केवळ आपल्या त्या स्वतःच्या ज्ञानाने. बरोबर. आत्मज्ञान हे आत्म्याचं म्हणजेच आपलं स्वतःचं ज्ञान आहे. इथे आत्मा तुमच्या वेगळा धरू नका. आत्मा तुमच्या वेगळा धरला की तुम्ही त्या कल्पनेत फसला. त्या कल्पनेत अडकू नका. तुम्ही जी कल्पना करताय त्या कल्पनेचं साक्ष तुम्हाला घडतंय. म्हणजेच तुम्ही जे कल्पना रहित असलेलं जे सहस्वरूप चैतन्य आहे, आत्मा आहे, त्या आत्माचं ज्ञान होणं गरजेचं आहे. आता आपण म्हणतो की सर्व साधू संतांनी आपल्याला स्वतःच्या चौकशीत स्वतःला ओळख असं सांगितलेलं आहे. वेदांचं ब्रीदवाक्य काय? अहम ब्रह्मासी तत्वमसी, मीच तो, सोहम. याचा अर्थ काय? की आपणच ते स्वरूप आहोत, आपणच ते आत्मा आहोत. परंतु हे आपण आत्मा स्वरूप आहोत ह्याचं ज्ञान का नाही? कारण त्याच्यावर पडलेलं जे अज्ञान रूपी, अहंकार रूपी अज्ञान आहे, त्याच्यामुळे आपल्याला ओळख नाही. आपण आपल्या कल्पनेचं बंधन, देहरूपा ओळखीच्या कल्पनेचं बंधन आपल्यावर ओढून आपल्याला जणू काही आपण व्यक्ती आहोत ही कल्पना घेतो आणि ह्या कल्पनेने आपण व्यवहार करतोय. त्या व्यवहाराला काही हरकत नाही. परंतु जेव्हा तुम्ही परमार्थात उतरतात, आत्मज्ञानाकडे उतरतात, देवाच्या शोधाला उतरतात, जेव्हा तुम्ही अध्यात्म स्वीकार करतात, त्यावेळी तुम्हाला या अध्यात्मामध्ये स्वतःच्या चौकशीसाठी आत्मज्ञान होणं गरजेचं आहे. आता आत्मज्ञान होण्यासाठी तुमच्या अंतर्यामी प्रत्यक्ष जो विवेक म्हणून बसलेला आहे, जो विवेक म्हणून दडलेला आहे, त्या विवेकाचा वापर आणि उपयोग करता आला पाहिजे. इतर व्यवहारात आपण बुद्धीचा वापर करतो, मनाचा वापर करतो. परंतु जेव्हा आत्मज्ञानाचा विषय होतो, आत्मज्ञानाचा अभ्यास होतो, जेव्हा आत्मचिंतन, स्वतःचा निधी ध्यास होतो, त्यावेळी तिथे तुम्हाला मन, बुद्धी, अहंकार वापरू शकत नाही. हे तुम्ही ध्यानात घेता आलं पाहिजे. तिथे तुम्ही मन चालवू शकत नाही, बुद्धी चालवू शकत नाही, अहंकार चालवू शकत नाही. मग तिथे तुम्ही काय चालवणार? तर केवळ ह्या आपल्याला मानव देहातच हे विवेक प्राप्त झालं. हेच श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलेलं आहे. भगवंत श्रीकृष्ण काय म्हणतात की आपल्या अंतर्यामी असलेलं जे शुद्ध चैतन्य आहे, त्या शुद्ध चैतन्याच्या ओळखीचा जो नमुना आहे तो तुम्ही विवेकावरून ओळखू शकता. हे विवेक जे आहे ते आत्म्यावरून होतं आणि व्यवहार बुद्धीवरून होता. परंतु त्या बुद्धीच्या व्यवहाराने, त्या बुद्धीने जरी व्यवहार झाला तरी त्या बुद्धीच्या जोरावर, मनाच्या जोरावर तुम्ही स्वरूपाला ओळखू शकत नाही. कारण जे स्वरूप आहे ते बुद्धी आधी, मन आधी, अहंकार आधी, आकार आधी, जगा आधी, आकाश आधी, पोकळी आधी आणि आपल्या ह्या पूर्ण अस्तित्वादी. म्हणजे आपलं जे सहस्वरूपाचं जे ज्ञान आहे ते सहस्वरूपाचं ज्ञान हे गरजेचं आहे. सहस्वरूपाचं ज्ञान ह्याच्याशिवाय तुम्हाला मुक्ती नाही. मुक्तीचा अर्थ काय? स्वामी समर्थ श्री रामदास स्वामी म्हणतात की मुक्ती म्हणजे केवळ मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? तर स्वामी म्हणतात, श्री समर्थ रामदास स्वामी, मोक्ष म्हणजे काही नसून मोकळेपणा. मग तो मोकळेपणा म्हणजे नेमका काय? तर तो मोकळेपणा म्हणजे आपल्या अंतर्यामी जे आपलं आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होऊन त्याला ओळखणे आणि ते मोकळं रूप ओळखणे, त्या मोकळ्या रूपाला जाणणे, त्याची ओळख होणे आणि त्या स्वरूपात स्थिरावणे, हे आत्मज्ञान. मोक्ष तुम्हाला बाहेर नसून तो तुमच्या अंतर्यामी असतो. मोक्ष कशासाठी, कोणासाठी असतो? तर मोक्ष हा आपण देहरूपी कल्पना घेतलेली आहे, त्या देहरूपीच्या कल्पनेच्या बंधनातून मोकळं होण्यासाठी हा मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे ज्यावेळी तुम्ही तुमच्या
अहंकारूपी केलेल्या कल्पनातून मुक्त होतात. तो मोक्ष सांगितलाय आणि तो मोकळेपण आज श्री रामदास स्वामींनी सांगितलंय. तसाच प्रत्येक साधू संतांनी हाच निरोप दिलेला आहे. साधू संत थकले, स्वामी समर्थ सुद्धा थकले, परंतु हा जो विषय आहे तो कधीच घडला नाही. आपण ह्या ज्या नवविधा भक्तीमध्ये ज्या पुढच्या पहिल्या 8 भक्ती आहेत त्या 8 भक्ती व्यवस्थित केल्या, त्यात तुम्हाला जे काय प्राप्त व्हायला होते ते सगळं प्राप्त झालं. तुम्हाला ईश्वरी कृपा झालीच, पुण्य झालंच, सगळं झालंच. परंतु तिथे कुठेतरी द्वैत जी भावना आहे, जिथे आपलं अहंकार म्हणजे जिथे मी आणि देव हा जो द्वैत आहे, ही द्वैत भावना तशीच राहील. मग ही द्वैत भावना ही जाण्यासाठी नवविधा भक्तीमध्ये आत्मविज्ञान ही भक्ती फार महत्वाची आणि श्रेष्ठ सांगितली आहे. श्री समर्थ रामदास म्हणतात की नवविधा भक्तीमध्ये ही जी भक्ती आत्मनिवेदन आहे, त्या आत्मनिवेदनामध्ये आपल्याला स्वतःचं स्वरूप ज्ञान होऊन आपण त्या निर्गुण परब्रह्माशी ऐक्य होऊन, आणि आपण ते निर्गुण परब्रह्म म्हणजे कोणी नसून तर प्रत्यक्ष आपणच आहोत याचं ज्ञान, याची जाण होऊन त्या क्षणी आपण या जीवनाच्या संसार बंधनातून मुक्त होऊन आपल्याला सायुज्य मुक्ती ही प्राप्त होते. आणि ती मरणोत्तर नसून ती केवळ शुद्ध ज्ञानाच्या, शुद्ध चैतन्याच्या केवळ ओळखीने. म्हणजे इथे जे झालं पाहिजे, घडलं पाहिजे ते आपलं स्वतःचं ज्ञान. ध्यानात ठेवा, आपलं जे स्वतःचं ज्ञान आहे त्या स्वतःच्या ज्ञानावर ही जगमाया उभी आहे. जर आपण असलेलं जर ज्ञान नाही तर जगाला, अहंकाराला, कशालाही अस्तित्व नाही. आपलं ज्ञान जे ते या जगाला अस्तित्व प्रदान करते, परंतु अस्तित्व प्रदान केल्यानंतर ते कुठे जात नाहीये. ते केवळ सार्वजनिक साक्ष म्हणून तुमच्या अंतर्यामी प्रत्यक्ष तुमच्या अहंकाराला, मनाला, बुद्धीला, व्यवहाराला सगळ्याला साक्ष करत असते, परंतु ते आपल्या ध्यानात येत नाही. आपलं रूप जे आहे ते आपण मुठीत धरू शकत नाही, ते जाणू शकत नाही. हा अहंकार जो आहे तो आपल्या स्वरूपाला जाणू शकत नाही. अहंकाराला कधीही स्वरूपाचा पत्ता लागू शकत नाही, मन कधीही स्वरूपाला ओळखू शकत नाही. हे ध्यानात ठेवा, कारण मनाचा जो उगम झाला आहे तो स्वरूपाच्या नंतर झालेला आहे. कारण जो प्रत्यक्ष स्वरूप आहे ते स्वरूपच देहाकाराच्या ओळखीने कल्पना करते ना. पण तिथे अभ्यास काय झाला पाहिजे की हे जे स्वरूप आहे जे आपल्याला अहंकार म्हणून घेते, ते अहंकार केवळ काल्पनिकरित्या कल्पनेने घेते. आणि ही जी कल्पनाने जे घेतलेले जे कल्पना आहे त्या कल्पनेचं सुद्धा प्रत्यक्ष साक्षात्व त्यालाच घडत असते. अहंकार तुम्हाला समजतो की नाही? समजतो. अहंकार तुम्हाला समजतो म्हणजे अहंकाराचे साक्षी तुम्ही असणार. परंतु अभ्यास कराल तर अहंकाराला तुम्ही काय ते समजत नाही. अहंकार तुम्हाला समजतोय पण अहंकाराला तुम्ही काय ते समजू शकत नाही. कारण अहंकार हा शाश्वत नसून केवळ प्रतिभास, चिदाभास, अशुद्ध जाणीव, अशुद्ध चैतन्य. ते जे आहे ते केवळ चेतना आहे. ज्यावेळी शुद्ध चैतन्य देहाची ओळख घेतो त्यावेळी त्याला चेतना म्हणतात. परंतु या चेतनेचा जर साक्ष आहे तो काही नसून आपलं आत्मरूप. आत्मरूप बाहेर शोधायचं नसतं. आत्मरूप आपल्या अंतर्यामी दडून बसलेलं आहे. केवळ अहंकाराची जी साव पडलेली आहे, सावळट पडलेली आहे, त्याच्यामुळे ते दडलेलं आहे. परंतु दडून जरी बसलं आहे तरी ते दडलेलं नाही, प्रत्यक्ष त्या अहंकाराला साक्ष करते. त्याला कसलाही मळ नाही, त्याला कसलाही संग नाही, त्याला कसलाही संसार नाही. तो पाप पुण्यातीत, भावातीत, स्वभावातीत. त्याच्यात गुणचेष्टा घडतात, होतात, परंतु तो गुणचेष्टा विरहित आहे. स्वरूपामध्ये सगळं होतं परंतु स्वरूप होत नाही. ध्यानात ठेवा, स्वरूपाला सगळं कळतं पण स्वरूप तुमच्या त्या कळण्यामध्ये कसलाही भाग घेत नाही. जे साक्ष घडते ती केवळ सार्वजनिक साक्ष. स्वरूपावरून तुम्ही तुमच्या स्वतःच्या अहंकाराला सुद्धा वैयक्तिक साक्ष न करता केवळ सार्वजनिक साक्ष करता. आणि ती सार्वजनिक जी साक्ष आहे ती पूर्ण जगाची आहे. त्या तुमच्या सहस्वरूपामध्ये, या सहस्वरूपामध्ये ह्या जगाचा उगम झाला आहे. या सहस्वरूपालाच जर तुम्ही इंग्लिशमध्ये काय तुम्हाला कळत नसेल तर त्याला प्युअर नोईंग, विटनेसिंग म्हणतात. प्युअर विटनेसिंग, पूर्ण साक्ष. परंतु ही जी साक्ष आहे ती शुद्ध आहे. शुद्ध चैतन्य, शुद्ध ज्ञान, शुद्ध कळते पण, शुद्ध आम्ही, शुद्ध हजेरी, शुद्ध आहे पण. आपण जे या देहात आहोत ते केवळ आहे पण, केवळ आहे, आपण आहोत
ह्या स्वरूपाचे आहोत. परंतु हे आहे पण, हे कळते पण, आपण अमके आहोत असं घेतो आहोत. मी देह आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी या समाजाचा, मी त्याचा. परंतु ती केवळ आपली कल्पना असते. म्हणून या कल्पनेपासून मुक्त होण्यासाठी आत्मज्ञानाची अत्यंत आवश्यकता असते. हे आत्मज्ञान झालं पाहिजे. आत्मज्ञानाशिवाय तुम्हाला मार्ग नाही, मोक्ष नाही. जोपर्यंत तुम्हाला स्वतःची चौकशी करता येत नाही तोपर्यंत आपण त्या रूपाला प्राप्त होत नाही. आता कोणी म्हणेल मला तर मी माहिती आहे कोण आहे, तर मग मी माझी कसली चौकशी करू? तुम्हाला जर तुम्ही माहीत म्हणता तर तुम्हाला नेमकं काय माहिती आहे? अभ्यास करा, विवेक करा. तर तुम्हाला काय माहीत असतं? तर तुम्हाला तुम्ही जे काय नाही ते माहीत असतं. तुम्हाला ह्या क्षणी जे तुम्ही म्हणता मला मी आहे तो माहिती आहे, मग तुम्हाला काय माहिती आहे? तर तुम्ही देहरूपी आकाराच्या आकृतीची जी ओळख घेतलेली आहे, जो अहंकार म्हणून घेतलेला आहे, तो तुम्हाला माहीत आहे. पण तो तुम्हाला जो माहीत आहे हे तुम्ही त्या वेगळे आहात की नाही, म्हणून तुम्हाला ते माहिती समजतं ना. तुम्हाला जेव्हा माहिती होते, समजते, ते तुमच्या समजण्या वेगळे असते. ही देहा आकाराच्या ओळखीची जी जाणीव, जे ज्ञान, जे चैतन्य, जे तुम्हाला जाणवते ते तुम्ही शुद्ध जाणीव, शुद्ध चैतन्य, शुद्ध शुद्ध फक्त आहे पण आहे, शुद्ध आहे, शुद्ध कळतेपण. परंतु त्या शुद्ध कळतेपणात तुमची जाग आली पाहिजे, तुम्हाला ज्ञान व्हायला पाहिजे, ओळख व्हायला पाहिजे. अज्ञान हे केवळ तुम्ही कल्पनेने घेताय, पण ती कल्पना खरी नाही. अज्ञान हे सज्ञानाने जाते, पण सज्ञान होण्यासाठी ज्ञान लागतं. आणि ते ज्ञान कोणाचं कसलं लागतं? तर त्या स्वरूपाला स्वतःचं ज्ञान हवं. आता त्याला स्वतःचं ज्ञान पुरवलं की तो स्वतःच्या ज्ञानात, त्या स्वतःच्या ज्ञान प्रकाशात, अज्ञानरूपी त्या अज्ञानातून, अहंकाररूपी मायेतून बाहेर येऊन त्या क्षणी स्वतःला आपली गाठ होते. जे साधू संतांनी सांगितले आहे की देवाची या द्वारी उभा क्षण भरी, ते हे क्षण ह्या तुमच्या स्वरूपावर उभा राहा आणि तिथून विवेक करा. विवेक जो करायचा आहे तो क्षणभर. तुमचं आयुष्य संपलं, 70 वर्ष गेली, 100 वर्ष जगलात, परंतु क्षणभर सुद्धा तुम्ही त्या जागेवर थांबलात नाही. देवाची वाद्वारी उभा क्षणभरी, म्हणजे जर क्षणभर सुद्धा तुम्ही या मनामागे, अहंकारामध्ये, बुद्धीमागे जर तुमचं सहस्वरूप या स्थानी जर एक क्षण राहिला असता तर तुम्हाला तिथे काय विवेक झाला असता? तर तुम्हाला तिथून विवेक असा झाला असता की त्या तुमच्या उगम स्थानापासून, त्या तुमच्या स्वरूपापासून तुम्हाला हे सगळं कळतंय. हा जो अहंकार तो त्या स्थानापासून कळतोय, साक्षात्व त्या स्थानापासून होते. मग साक्षात्व त्या तुमच्या स्वरूपावरून जर होत आहे, मग ते स्वरूप जे आहे ते तुमचं खरं होतं, ते खरं आहे. आणि अहंकार जो तुम्हाला समजतोय तो समजला जातो. पण जिथे समजलं जातं ते तुमचं शाश्वत स्वरूपी जे चैतन्य कळते पण ते खरं आहे, ईश्वर रूप आहे. आणि हे जे तुमचं अहंकार मूळ आहे तो खरा नाही. कारण अहंकार हा बदलतोय, मन हे बदलत आहे, आकार बदलत आहे, जग बदलत आहे, कल्पना बदलत आहे, विचार बदलतोय, क्षणाक्षणाला सगळं काही बदलत आहे. परंतु हे जे क्षणाक्षणाला बदललेलं जे काही आहे ते कुठेतरी त्याची नोंद होते की नाही? तर ती नोंद केवळ तुम्ही असलेल्या शुद्ध ज्ञान स्वरूपी चैतन्य रूपाला होते, तुम्हालाच होते, आपल्यालाच होते. आपण आपल्याला बाहेर बघतोय पण आत तुम्ही आतमध्ये. आणि ही जेव्हा तुम्हाला ज्ञान संपत्ती मिळते, ही ज्ञान संपत्ती ही तुमच्या ज्ञानाची स्वतः तुमची पेटी आहे, ही उघडा, त्या ज्ञानात गोते खाया. आणि त्या ह्याच्यात मग तुम्हाला स्वतःचं ज्ञान होऊन तुम्ही स्वतःच्या ज्ञानाने स्वतःच्या ज्ञानाची ओळख होते. जे अभ्यास करायचंय, जे साधू संतांनी सांगितलंय तो केवळ आपला अभ्यास. तुम्ही म्हणताय मी अमका, तो तमका, परंतु कधी क्षणभर विवेक केलाय का? का तुम्हाला जे समजतं ते तुम्ही असणार का? विवेक करा, विवेक करा. तुम्ही म्हणता मी अमका तमका, तुम्हाला जे काय समजतं, भासतं, दिसतं अथवा जाणवतं त्याचं रूप तुम्ही कधी नसणार. ते जर तुम्ही असाल तर ते शाश्वत नसणार. तुम्ही जे तुम्हाला काय घेताय ती घेतलेली कल्पना जी आहे ती तुम्हाला कळते, पण तुमच्या ठिकाणी तुम्ही कल्पना रहित, विचार रहित, जग रहित, अस्तित्व रहित असं आहे. ह्या तुमचा स्वरूपाचा नमुना जो आहे हा या जगात नाही आहे, परंतु तुमच्या स्वरूपामुळे या जगाला अस्तित्व आलेलं आहे. ह्या
जगात कणाकणामध्ये ईश्वर आहे असं म्हणतो आपण, परंतु त्या कणाकणामध्ये जो ईश्वर आहे तो ईश्वरी केवळ चैतन्य निराकार रूपात वास करून आहे. हे जे चैतन्य आहे ते कणाकणात आहे आणि त्याहून जर खरं ज्ञान जर तुम्ही ओळखाल तर ही जे कणकण अथवा हे जे जग अथवा हे जे ब्रह्मांड जे तुमच्या समोर दिसत आहे आणि ते सुद्धा तुमच्या अहंकार रूपी मनासकट बुद्धीसकट हे जे सर्व जो खेळ आहे तो केवळ त्या निराकार स्वरूपात आहे. आणि हे निराकार स्वरूप म्हणजे तुम्ही आहात. हे निराकार स्वरूप तुम्ही आहात, आपल्यातच आहे. हे आपण स्वतःला देहाच्या ओळखीने जे घेतोय ती कल्पना, जशी कल्पना आली तुम्हाला स्वतःच्या स्वरूपाचा विसर पडला आणि त्या विसरामुळे हा सगळा खेळ झालेला आहे. मग साधू संत काय म्हणताय की आपल्याला ओळखा. देव शोधायशी गेलो आणि देव होऊन या बसलोय, याचा अर्थ काय होतोय? देव शोधाया गेलो, देव होऊन या बसलो, याचा अर्थ काय? अंतर्यामी वास करत असलेला जो आपला खरा सखा मित्र, जो निराकार रूपात वास्तव्य करून आहे, त्याची कधी ओळख नाही झाली. त्याची कधी ओळख नाही झाली. तो वाट बघतोय, आज मला ओळखेल, या जन्मी ओळखेल, पुढल्या जन्मी ओळखेल, तो आपला वाट बघतोय. पण तुम्ही फिरताय बाहेर, तो काही बोलत नाही, तो काही, त्याला राग नाहीये, त्याला राग रुसवे फुगवे काय नसतो. त्याच्या पलीकडे जे आपलं निराकार रूप आहे ते सुख दुःखा पलीकडे, कल्पने पलीकडे येते, परंतु ते आहे. तुम्ही म्हणाल नाही, ते आहे म्हणजे आहे. आणि तेच जे आहे तेच खरं. इथे जे तुम्हाला समोर दिसतंय तुमच्या अहंकारासकट मनासकट, त्याला कोणालाही स्वतःचं चैतन्य नाही. चैतन्य जे आहे ते तुम्हाला स्वतःच आहे. हे तुम्ही जे स्वतः चैतन्य रूपी आहेत, हा जो तुमच्या अंतर्यामी जो जिवंतपणा आहे, या जिवंतपणाला ओळखा. हा जिवंतपणा ईश्वरी जिवंतपणा आहे, परंतु तो शुद्ध सत्वाचा गुण आहे, समजण्याचा गुण आहे. हा ईश्वर हा तुमच्या अंतर्यामी आहे, तो बाहेर दिसणार नाही. तुम्ही शोधताय बाहेर, तो चौकशीद्वारे तुम्हाला आतमध्ये यावं लागतं. तुमच्या त्या आतील समुद्रात तुम्हाला उडी मारावी लागते. ज्यावेळी तुम्ही आत फिरता, अध्यात्म देव सगळं जे काय ते आतमध्ये आहे. कारण हे आतून सगळं बाहेर आलंय. प्रकटीकरण जे झालेलं आहे ह्या जगाचं ते आतून बाहेर झालेलं आहे. मग आतून बाहेर झालाय तो जो प्रकटीकरण करायला तो तिथेच आहे. त्यांनी फक्त प्रकट काय केलं, ही जगमाया, पण तो तिथेच आहे. तो इथे आला नाहीये, तो इथे आला नाही. त्याला बाहेर शोधू नका. बाहेर आत शोध जो आहे प्रत्येक साधू संतांनी तोच सांगितलंय. तो शोध जो आहे तो आतमध्ये असतो, बाहेर नव्हे, आपल्यातच आहे तो आपल्या. परंतु हे आपण अज्ञान रूपाने काय करतोय, आपल्याला अज्ञान आहे ना. अहंकार वाईट नसतो, अहंकार वाईट नसतो, कारण ह्या अहंकारामुळेच आपण भक्ती भजन कीर्तन करतो ना. परंतु सांगण्याचा उद्देश भावार्थ असा आहे की अहंकार जरी किती व्यवहाराने चांगला असला, भक्तिमय असला, भक्ती करत असला, काही करत असला, तरी तो शाश्वत नसून त्यामागे असलेलं, त्याला जे साक्षात्व घडत असलेलं जे तुमचं स्वरूप आहे, जे आत्मरूप आहे, जे शुद्ध चैतन्य आहे, जे शुद्ध कळतेपण आहे, जे शुद्ध माहितीपण आहे, शुद्ध आपलेपण आहे, ते आहे. पण केवळ मी ह्या स्वरूपाचं आहे. तुमच्या अंतर्यामी केवळ हे जे मीच स्फुरण आहे, मीच स्फुरण आहे. ते मीच स्फुरण म्हणजे तुम्ही आहात. परंतु ते मीच स्फुरण ह्या देहाच्या ओळखीने आपल्याला मी अमका मी तमका असं घेत आहे. मग ह्या अमक्या तमक्याच्या गोत्यातून कल्पनेतून तुम्हाला केवळ ह्याच्या स्वतःच्या ज्ञानातून बाहेर येऊन स्वतःला आपल्याला ओळखायचं. आणि हेच म्हणतात आत्मज्ञान, आत्मनिवेदन. आणि हीच ती स्वामी सिद्ध समर्थांनी, निसर्गदत्त महाराजांनी, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, हे जेवढे परत सर्वात मोठा जो अवतार, जो ज्ञान कृष्ण होऊन गेला, जो प्रत्यक्ष पूर्ण ज्ञानाचा अवतार होता, त्या ज्ञानाच्या अवताराचा बोध सारांश तो प्रत्यक्ष जो भगवान श्रीकृष्ण आहे तो चैतन्य ज्ञान रूपात आहे. त्याच्या त्या भगवद्गीतेत जो त्यांनी ग्रंथ दिलेला आहे त्या ग्रंथात तो त्याच्या ज्ञानाच्या रूपात स्वरूपात अजून वास करत आहे. आम्ही म्हणतो तो गेला नाही, तो त्या चैतन्य रूपात आहे. आणि हे जेव्हा तुम्ही जाणता ओळखता त्यावेळी तुमची खरी तृप्ती, खरा अध्यात्म आणि खरा परमार्थ होतो. म्हणून ह्या परमार्थासाठी जे ज्ञान आत्मज्ञान सांगितलंय त्याची वाटचाल करा, त्याची उपलब्धी घ्या आणि त्याचंच तुम्हाला सार्थक होईल. श्री गुरुदेव रघुनाथ महाराज की जय, श्री निसर्गदत्त महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.